इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 घटक 2 वास्तव संख्या। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण घटक 2 गणित भाग 1 मधील घटक 2 वास्तव संख्या या घटकाला आपण सुरुवात केलेली आहे। तर यामध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये आपण वास्तव संख्याबद्दल काही काय केलं उजळणी पाहिलेली आहे। म्हणजे काय पाहिलं आपण, तर वेगळ्या प्रकारच्या संख्यांचा समूह जो आहे तर तो समूह पाहिला, जसं नैसर्गिक संख्यांचा समूह, पूर्ण संख्यांचा समूह, पूर्णांक संख्यांचा समूह, त्याच्यानंतर जे परिमेय संख्या असतात त्यांचा संख्यांचा समूह म्हणजे संच वगैरे। त्याच्यानंतर आपण परिमेय संख्या ज्या आहेत तर त्या संख्यांमधील क्रमसंबंध जो आहे तर तो पाहिला। परिमेय संख्यांचे गुणधर्म जे आहेत तर हे गुणधर्म आपण पाहिले आणि त्याच्यानंतर अखंडित आवर्ती रूप आणि खंडित रूप जे आहे अपूर्णांकांचे, दशांश अपूर्णांकांचे, ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे। तर आज आपण काय पाहणार पहा, अखंड आवर्ती दशांश रूपातील परिमेय संख्या P/Q या स्वरूपामध्ये आपल्याला काय करायचे आहेत, लिहायचे आहे। तर ह्या लिहिण्यासाठी किंवा या P/Q या रूपामध्ये कशा मांडता येतात तर याचा आज काय करूया आपण सराव करूयात। उदाहरणार्थ पहा, एक संख्या दिली आहे 0.777 ही आवर्ती दशांश रूपातील परिमेय अपूर्णांक जो आहे तर तो P/Q या रूपामध्ये आपल्याला काय करायचं आहे, लिहायचा आहे। तर उदाहरणार्थ पहिलं उदाहरण बघूया आपण। 0. ही काय आहे, ही संख्या जी आहे तर हा आवर्ती दशांश अपूर्णांक आपल्याला P/Q या रूपात लिहा। आता हा कसा लिहिला जातो बघा, हा काय आहे, आवर्ती दशांश अपूर्णांक आहे। आवर्ती का म्हणायचं याला, आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येणार। तर 7 ही संख्या जी आहे तर ती काय आहे, पुन्हा पुन्हा आलेली आहे। आता इथं हे लिहिताना आपण कसं लिहू शकतो का, याची उकल काय करायची आपण, समजा x बरोबर 0.777 ही काय आहे, आवर्ती दशांश रूपातील काय आहे, संख्या आहे बरोबर। आता हे आपण कसं लिहितो, तर ही संख्या पुन्हा पुन्हा आलेली आहे म्हणून आपण काय करतो, याच्यावर आडवी रेष किंवा बिंदू देतो। आता ही आपल्याला P/Q या रूपामध्ये आपल्याला लिहायची आहे। हे लिहिताना काय करायचं बघा, दिलेल्या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर लगेच किती आवर्ती अंक येतात हे पाहायचं। आता इथं किती आवर्ती अंक आलेले आहे, दशांश चिन्हानंतर 1 आलेला आहे। मग जर एकच अंक आला असेल तर त्या संख्येला काय करायचं, 10 ने काय करायचं, गुणायचं आहे। समजा आवर्ती दशांश चिन्हानंतर जर 2 अंक आलेले असतील तर या संख्येला 100 ने गुणायचं। त्याच्यानंतर समजा या पॉइंट म्हणजे दशांश चिन्हाच्या नंतर 3 अंक आले असतील तर त्याला 1000 ने काय करायचं, गुणायचं आहे। अशा प्रकारे योग्य त्या संख्येनं काय करायचं, याला पहिल्यांदा गुणून घ्यायचं आहे। म्हणून काय म्हणाला, आता इथं दशांश चिन्हानंतर एकच संख्या आलेली आहे म्हणून इथं 10x बरोबर काय येणार आहे, ही संख्या जी आहे, कोणती संख्या, आवर्ती रूपामध्ये असणारी, याला काय करायचं, तर 10 ने गुणायचं म्हणजे किती येणार आहे, 7.777 अशी काय होणार आहे, ही संख्या येणार आहे। याचा अर्थ काय आहे, 7.7 असा येईल। म्हणजे इथं बघा हे कसं लक्षात आलं बघा, 0.777 ला आपण काय केले, 10 ने गुणलेलं आहे तर तेव्हा हे उत्तर किती येणार आहे, 7.777 असं काय होणार आहे, हे येणार आहे। हे लक्षात घ्या तुम्ही। आणि म्हणून आपण इथं काय केलं बघा, या x ला काय केलंय, 10 ने गुणले, तसंच या
याला पण काय केले 10 गुणलेलं आहे, म्हणजे दोन्ही बाजूला आपण 10 गुणलेलं आहे. आता इथे काय होतं बघा, इथं आपण काय करणार आहोत, तर x बरोबर आपल्याला माहिती आहे, तर या 10x मधून x काय करायचं आहे, वजा करायचं आहे. म्हणजे 10 मधून x वजा बरोबर. आता याच्यामधून पण म्हणजे या 7.7 आहे संख्या, याच्यामधून पण काय होणार आहे, ही संख्या वजा जाणार, कारण x बरोबर किती दिलं आपण 0.7 दिलेला आहे. म्हणजे इथं बघा 7.7 दशांश वजा 0.7 ही संख्या आली इथं. आता इथं बघा 10x वजा x बरोबर 10x बरोबर किती आहे 7.7 आणि x बरोबर किती आहे 0.7. इथं 10x इथं 7.7 घेतलं वजा x म्हणून इथं काय केलं 0.7 घेतलेलं आहे. 10x मधून x गेले 9x राहिले, 9x बरोबर किती होणार आहेत बघा, आता 7 येईल. का 7 येणार आहे इथं, तर इथं काय झालं, याच्यामधून ही वजावटी आपण करू शकतो. इथं बघा करून बघूया आपण. 7 मधून 7 काय केले वजा गेले, तर इथं 7 गेले 0 आणि इथं काय आले 7, म्हणून इथं किती आले 7 हे उत्तर आलेलं आहे आपलं. तर आता इथे बघा, म्हणून आता बघा, म्हणून x बरोबर आपण काढताना काय म्हणतो, पक्षांतर करतो, म्हणजे 9 ही संख्या बरोबरच्या उजव्या बाजूला जाईल. या 9 आणि x मध्ये गुणाकाराची क्रिया आहे आणि पक्षांतर झाल्यामुळे याचा काय होणार आहे, भागाकार होणार आहे. आता अशा प्रकारे काय झालं बघा, इथं x बरोबर आपल्याला किती आलेलं आहे 7/9 ही संख्या आलेली आहे. x बरोबर आपल्याला किती आलं होतं, तर ही संख्या होती 0.777 ही संख्या होती. याचं आपण काय केलेलं आहे p/q या अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये आपण काय केली, ही संख्या लिहिलेली आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, हे जे उदाहरण आहे तर ते सोडवू शकतो. हे उदाहरण काय करायचं, वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे की कशा पद्धतीने आपण हे आवर्ती दशांश अपूर्णांक जो आहे तर तो p/q या रूपामध्ये लिहिलेला आहे. पुन्हा एकदा सांगताना आपण काय करायचं आहे, तर ही संख्या जी आहे त्याला x आपण समजलेला आहे, म्हणजे x बरोबर 0. आवर्ती दशांश अपूर्णांक आवर्ती ही संख्या आहे, म्हणजेच काय आहे, आवर्ती रूपामध्ये लिहिताना आपण एकतर आडवी रेष किंवा बिंदू देतो. इथं आता ही संख्या पुन्हा आलेली आहे म्हणून आपण याच्यावर एक बिंदू दिलेला आहे. आता मी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे काय करायचं आहे पहा, तर दशांश चिन्ह जे आहे म्हणजे इथे पॉईंट आहे, याच्यानंतर किती अंक आलेले आहेत हे पाहायचं आहे. इथं आता दशांश चिन्हानंतर एकच काय झाला अंक आलेला आहे, एक अंक आलेला आहे, म्हणून या संख्येला काय करायचं आहे 10 गुणायचं आहे. कळलं, म्हणून आपण x ला काय केले 10 गुणले. तसंच या संख्येला, ही संख्या म्हणजेच काय ही संख्या आहे, या संख्येला आपण काय केलं इथं 10 गुणलेलं आहे. मग अशा आपण इथं काय केलं गुणाकार करून बघितलेला होता. 10 गुणल्यानंतर म्हणजे 0.7 ला 10 गुणल्यानंतर काय होतं बघा 70 आले. इथं 10 साठी 70, एक घर सोडून हे दशांश चिन्ह म्हणजे इथे 7 आलेलं आहे. म्हणजेच काय इथं बघा 7.777 हे अशी संख्या येणार आहे. इथं 7 पुन्हा येईल, तर म्हणून ही संख्या अशी लिहिलेली आहे 10 गुणल्यानंतर, म्हणजे 10 गुणल्यानंतर ही संख्या अशी आलेली आहे इथं 7.77 अशा प्रकारे. मग इथं काय लिहिलं आपण, म्हणून 10x बरोबर 7.7 आलेला आहे. म्हणजे 10x मधून x वजा केले, वजा केल्यानंतर आपण इथं 7.7 मधून हे 7 वजा केले 9x आलं आणि इथं वजावटी केलेली आहे आणि x बरोबर किती आहे 7/9 आलेलं आहे. अशा पद्धतीने आपण ही जी संख्या आहे आवर्ती संख्या तर ती p/q या रूपामध्ये आपण लिहिलेली आहे. याच्यानंतर आपण आणखीन एक उदाहरण पाहूया इथं. तर 529 आणि ही काय आहे आवर्ती संख्या आहे बघा. तर हा आवर्ती दशांश अपूर्णांक p/q
मग आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे x बरोबर आपल्याला काय करायचं आहे, ही संख्या द्यायची आहे x बरोबर 7.529 529 बरोबर. इथे आता तुम्ही काय लिहिणार पहा, तर कोणती संख्या आवर्ती आहे ती काय करायचं लिहायचं आहे इथं. तर इथं आवर्ती संख्या कोणती, ही काय आहे आवर्ती संख्या आहे. तर इथं 7.529 ही पुन्हा पुन्हा संख्या आलेली आहे 529 म्हणून आपण याच्यावर काय करणार आहे आडवी रेष, कारण ही संख्या काय आहे आवर्ती आहे. आता दशांशानंतर किती संख्या आहेत ते पाहायचं आपल्याला. इथे किती संख्या आहेत, 3 संख्या आहेत. म्हणून याला काय करायचं आपल्याला 1000 ने काय करायचं गुणायचं आहे. म्हणून 1000 x येणार आहे आणि याला 1000 ने गुणल्यानंतर म्हणजे या संख्येला 1000 ने गुणल्यानंतर किती येणार बघा 7.529 ही काय आहे आवर्ती आहे गुणिले 1000 केल्यानंतर किती येणार आहे, तर 3 घरं ही पॉईंट येणार आहे. 3 घरानंतर काय होणार आहे पॉईंट येणार आहे. म्हणजे इथं 759 पॉईंट पुन्हा काय होणार आहे 52 अशी काय होणार आहे ही संख्या इथे येणार आहे. मग ही संख्या काय करायची इथे लिहायची आहे, म्हणजे 7529.529 आणि ही काय आहे आवर्ती संख्या आहे. आता काय करायचं आपल्याला, तर वजाबाकी करायचं आहे. म्हणजे 1000 x मधून x काय करायचे वजा करायचे आहे. म्हणून 1000 x वजा x बरोबर 7529.529 वजा काय होणार आहे 7.529 ही संख्या येईल. कारण x बरोबर किती आहे 7.529 ही संख्या आहे. आता ही वजाबाकी आपल्याला करायची आहे. इथे वजाबाकी करून बघूया आपण. 7529.529 वजा काय करायचं आहे 7.529 वजाबाकी करायची आहे. ही वजाबाकी केल्यानंतर किती उत्तर येणार बघायचं. हे 0 0 आणि 0 उरेल. 9 मधून 7 गेले 2 2 5 आणि 7 ही काय होणार आहे संख्या होणार आहे. आता ही संख्या इथं आपण लिहूया. 1000 मधून 1 x गेल्यानंतर 1000 मधून 1 गेल्यानंतर किती होणार आहे 999 x उरतील. बरोबर ही वजाबाकी जी आहे तर ती आपण इथे लिहूया 7522 ही येईल. म्हणून आता x बरोबर आपल्याला काढायचं आहे. x ही ची किंमत काढताना ही संख्या पक्षांतर होईल, म्हणजे बरोबरच्या उजव्या बाजूला जाईल आणि जाताना काय होणार आहे याचा भागाकार होणार आहे. तर 7522/999 ही काय होणार आहे ही संख्या अशी आली. आता x बरोबर किती आपल्याला आलेलं आहे आवर्ती दशांश ही संख्या आपण दिलेली होती आणि म्हणून 7.529 ही जी आवर्ती संख्या आहे तर ती आपण काय केली p/q या रूपामध्ये अशा पद्धतीने आपण काय करू शकतो लिहू शकतो. हे काय दिलं, हे दुसरं उदाहरण आपण काय केलं इथं सोडून पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे आवर्ती ज्या संख्या आहेत तर त्या आपल्याला p/q या रूपामध्ये आपल्याला काय करता येतात लिहिता येतात. आपण ह्या लिहू शकतो. हे उदाहरण सुद्धा काय करायचं आहे वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. तर याच्यानंतर पहा, हे नेहमी लक्षात ठेवा की दिलेल्या ज्या संख्या आहेत तर त्या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर किती संख्या येतात हे पहिल्यांदा काय करायचं, किंवा किती अंक येतात हे पहिल्यांदा आवर्ती अंक आहेत हे पाहायचं आहे आणि त्याप्रमाणे त्या संख्येला 10 किंवा 100 किंवा 1000 यापैकी योग्य जी संख्या आहे त्या संख्येनं गुणायचं आहे. उदाहरणार्थ आपण हे बघूया. आपण समजा जर एखाद्या संख्येनंतर
उदाहरणार्थ बघा, एक संख्या अशी आहे 2.3, त्याच्यामध्ये दशांशानंतर एकच काय आलेले आहे, अंक आलेला आहे. म्हणजे या संख्येला आपण कितीने गुणणार आहे, एकच अंक आलेला आहे, त्यामुळं या संख्येला आपण 10 ने गुणणार आहोत. म्हणून काय होणार आहे बघा, 2.3 ही संख्या p/q या रूपामध्ये आपल्याला जर लिहायची असेल तर तिला 10 ने काय करायला पाहिजे, गुणानं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ आणखी एक बघा, ही एक संख्या आहे 1.24 ही संख्या आहे. आता इथे काय झालं बघा, दशांशानंतर एकूण काय किती अंक आलेले आहेत, 2 अंक. कोणकोणते, 2 आणि 4 असे 2 अंक आलेले आहेत. म्हणून या संख्येला काय करायचं आपल्याला, 1 आणि 2 म्हणजे इथं आपण या संख्येला कितीने गुणलं, 10 ने, कारण एकच अंक होता म्हणून. आता इथं आपण कितीने गुणणार आहोत, 100 ने गुणणार आहोत. लक्षात आलं का बघा, की दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत त्याप्रमाणे योग्य त्या संख्येनं काय करायचं आपल्याला, त्या आवर्ती संख्येला काय करायचं, गुणायचं आहे. उदाहरणार्थ आणखी एक आपण घेऊ शकतो. आता उदाहरणार्थ 1.523 असा असेल तर इथं दशांश चिन्हानंतर एकूण किती संख्या आलेल्या आहेत, 1, 2 आणि 3 अशा 3 संख्या इथं आलेल्या आपल्याला दिसतात. याच्यामध्ये आपल्याला गुणताना मात्र काय मिळालं, 1, 2, 3 म्हणजे 1000 ने काय करायला पाहिजे आपल्याला, याला गुणनं काय आहे, गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे दशांशानंतर किती संख्या आलेल्या आहेत तर त्यानुसार योग्य त्या संख्येनं या दशांश संख्या, या आवर्ती संख्येला काय करायचं, गुणायचं आहे. आता पहा, परिमेय संख्यांच्या छेदाचे मूळ अवयव जे आहेत तर ते काय करायचे, शोधायचे आहेत. 5 आणि 2 आणि 5 यांच्या व्यतिरिक्त जर मूळ संख्या नसतील तर त्या परिमेय संख्येचे दशांश रूप जे आहे तर ते खंडित असते. आणि 5 आणि 2 याच्या व्यतिरिक्त जर मूळ संख्या असतील तर तो छेदाचा अवयव जो आहे तर त्या संख्येचे दशांश रूप काय असतं, अखंड आवर्ती असते. हे नेहमी लक्षात घ्या. तर याच्यावर आधारित आपल्याला काय करायचं, आता आपल्याला सराव संच 2.1 जो आहे तर तो सोडवायचा आहे. सराव संच 2.1 यामध्ये पहिलं उदाहरण जे आहे तर ते पहा काय आहे, खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा, असं काय केलं विचारलेलं आहे. मी बघाशी सांगितलं, परिमेय संख्येचे छेदाचे मूळ अवयव जे आहेत तर ते तपासायचे आपल्याला. 2 आणि 5 यांच्या व्यतिरिक्त जर मूळ संख्या जर नसतील तर त्या परिमेय संख्यांचे दशांश रूप हे खंडित असते. आणि 2 आणि 5 व्यतिरिक्त ज्या मूळ संख्या छेदाचा अवयव नसेल तर त्यांचे दशांश रूप हे काय असतं, अखंड आवर्ती असते. याच्यामधलं पहिलं जे उदाहरण आहे तर ते आपण करून पाहूया. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे 13/5 आहे. आता हे शोधण्यासाठी आपण भागाकार करू शकतो. तर 13 आणि 5 ने भागायचं आहे 13ला. 5 दोन्ही 10 उरले 3. तर 0 देण्यासाठी काय करायचं, इथं एक दशांश चिन्ह आणि इथं काय आला, 0 आला. आणि इथं तर इथं काय आहे, खंडित रूप आहे. म्हणजे इथं 2.6 हा काय झाला याचा, हे जे आपण दशांश रूप आहे तर ते कोणतं आहे, खंडित स्वरूपाचे आहे. इथं काय घ्यायचं मग, खंडित रूप. हे दशांशाचे काय आहे, खंडित रूप आहे. याच्यानंतर पहा आणखीन एक 2/11 हे पाहूया आपण. दुसरं उदाहरण याच्यामध्ये 2/11. तर याचा पण आपण भागाकार करून बघू शकतो. पहा हा भागाकार कसा आहे, 2ला काय करायचं आहे, 11 ने भागायचं आहे. भाग इथं जात नाही त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला दशांश द्यावं लागेल आणि 2 वर 0 येईल. मग 11चा 1चा भाग जाईल, 11 एके 11. 9 उरले 0 दिलं, 11 8 88. 2 उरले
पुन्हा 0 दिलं, 11 एके 11, 9 उरले 0 दिलं, 11 आठे 88. आता हे कितीही वेळा जर समजा आपण केलं तरी पण काय होणार आहे, ही संख्या पुन्हा पुन्हा येणार आहे. म्हणजे हे काय आहे तर अखंड आवर्ती जे रूप म्हणतो आपण ते आहे. म्हणून याचा बघा काय आहे इथं 0.1818 ही संख्या जी आहे तर ती पुन्हा पुन्हा काय होणार आहे, येणार आहे. म्हणून हे काय आहे अखंडित आवर्ती रूप आहे. हे काय आहे अखंडित आवर्ती किंवा अखंड आवर्ती रूप असे आपण म्हणू शकतो. अखंड आवर्ती रूप आहे. तर याप्रमाणे काय करायचं आहे, उदाहरणार्थ पहिल्या प्रश्नामधलं 3रं, 4थं आणि 5वं जे उदाहरण आहे तर ते काय करायचं सोडवायचं आहे. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 2 बघूया. खालील परिमेय संख्या दशांश रूपामध्ये लिहायची आहे. 127 भागिले 200 ही संख्या आहे. 127 भागिले 200. आता ही काय करायची आपल्याला दशांश रूपामध्ये लिहायची आहे. दशांश रूपामध्ये आपल्याला लिहिताना आपण काय करू शकतो, याचा भागाकार करून बघू शकतो आपण. तर 127 भागिले 200 ही संख्या बघा इथं भाग जात नाही त्यामुळे दशांश 0 येईल आणि याच्यावर 0 येणार आहे. 6चा भाग जाईल, 6 दोन्ही 12, 1200 होणार आहे. 0 7 0 0 याच्यावर आणखीन एक 0 घेतलं, 3 दोन्ही 6, 600 झाले. वजा 100 त्याच्यावर आणखीन एकदा 0 दिलं आणि 5चा भाग जाईल 1000. 0 0 0 आणि 0. इथे भागाकार हा संपलेला आहे म्हणजे याच्यामध्ये याचं दशांश रूप काय झालं आहे 0.625. अशा प्रकारे ही संख्या आपण काय करू शकतो दशांश रूपामध्ये आपल्याला लिहिता येते. आणि अशा काय करायचे तुम्ही आपण आणखीन एक उदाहरण सोडवून पाहूयात आणि मग राहिलेली जी उदाहरणं आहेत तर ती तुम्ही काय करायचे सोडवायची आहे. याच्यामध्ये 25/99 दुसरं उदाहरण बघा. दुसऱ्या प्रश्नातलं 25/99 ही संख्या आहे. आता 25ला काय करायचं आहे भाग 25/99 काय करायचं भाग करायचा इथं. आता याला भाग जात नाही म्हणून दशांश 1 पहिल्यांदा आणि याच्यावर 0. 9 दोन्ही 18, 2चा भाग जाईल इथं 9 दोन्ही 18, हाताला 1, 9 दोन्ही 18 आणि 1 19. वजाबाकी झालं 0 मधून 8 गेले 2 उरले 1 हाताला आला 5. आणि इथं आणि 0 जिथे बाकी किती उरले 52 उरले. आता याच्यावर काय केलं 0 दिलेला आपण 0 देऊ शकतो आपण. 9 ने इथे कितीचा भाग दिला बघा 5चा भाग होता का बघू शकतो आपण. 5 9 45 हाताला 4, 5 9 45 आणि 4 49. तर याच्यामध्ये 0 मधून 5 गेले 5 उरले त्याला 1. त्याच्यानंतर याच्यामध्ये 12 मधून 10 गेले 2 उरले आणि 0. आता पुन्हा ह्याच्यावर 0 देणार आपण. पुन्हा ही संख्या आली बघा इथं 250 आलेला इथं. पुन्हा 2चा भाग जाईल 2चा भाग नंतर 198 येईल परत वजा ही संख्या इथं 52 आणि पुन्हा गावे 5 भाग जाईल म्हणजे 495. आणि अशा प्रकारे इथं पुन्हा काय होणार आहे 25 येईल म्हणजे ही संख्या पुन्हा पुन्हा काय होणार आहे येणार आहे. म्हणजे इथं ह्याचं
दशांश आहे तर ते आपण ही संख्या जी आहे तर ती पुन्हा पुन्हा लिहिली. तर इथं असं आपण लिहू शकतो किंवा 0.25 हे काय याचं दशांश रूप आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा काय आहे तो, खालील परिमेय संख्या p/q या रूपामध्ये लिहायची आहे. तर प्रश्न आता तिसरा पाहूया आपण. खालील संख्या काय करायचं आपल्याला p/q या रूपामध्ये लिहायची आहे. पहिला जो प्रश्न आहे तर पहिलं उदाहरण काय बघा 0.6 ही संख्या आपल्याला लिहायची आहे. तर याच्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे दशांश शून्याच्या नंतर किती अंक आहेत ते पाहायचा. मी इथं समजा x बरोबर 0.6 हे काय आहे ही काय आहे संख्या, अशा प्रकारे ही संख्या आहे. तर बरोबर काय होणार आहे इथे 0.6 येईल. आता इथं दशांशानंतर एकच संख्या म्हणजे याला काय करायचं 10 ने गुणायचं आहे म्हणून 10x बरोबर किती होणार आहे 6.6 येईल. आता 10x मधून x आपण वजा केले तसं 6.6 मधून 0.6 केले वजा केले. इथं 9x आलं बरोबर 6.6 मधून 0.6 वजा केल्यानंतर किती बघा 6.6 मधून 0.6 वजा केले इथे 0 आणि 6 म्हणजे किती उरले 6 उरलेले आहे. म्हणून आता x बरोबर आपल्याला काढायचं आहे 9चा पक्षांतर होईल म्हणजे बरोबरच्या पलीकडे जातील आणि इथं गुणाकार आहे आणि पलीकडे जाताना काय होतील भागाकार होतील म्हणजे 6/9. म्हणजे ही जी संख्या आहे x बरोबर आपण काय मांडलं इथं 0.6 ही आवर्ती संख्या आपण 6/9 अशा प्रकारे p/q या रूपामध्ये लिहू शकतो. आणि अशा प्रकारे राहिलेली जी उदाहरणं आहेत तर ती काय करायची आहेत सोडवायची आहेत. म्हणजे इथं आता काय अभ्यास आहे पहा. तर आजचा अभ्यास कुठला बघा सराव